पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं MKH ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललेलो आहे सिंधुदुर्गला। तर आजपासून आपली सिंधुदुर्गाची ट्रिप स्टार्ट होत आहे। 5 दिवसाचा आपला दौरा आहे, त्यामध्ये आपण 2 दिवस जाण्या आणि येण्यासाठीच करणार आहेत। आम्ही विरारवरून निघालेले आहेत, आम्ही पनवेल क्रॉस केला, आता मुंबई गोवा हायवेवर लागलेले आहेत। तर जाऊया चला, आता पुढचं काय काय पण ते तुम्हाला दाखवतोय ब्लॉगमध्ये। भावानी आपल्या विरारवरून केक आणलेत रव्याचे, हे बघा। खा सगळ्यांनी। भाई की टेस्टिंग चल रही वड़ा पाव। कैसा लग रहा है भाई? कैसा लग रहा है आपका? क्या इसमें कहना है? थोड़ा ले हम ले सकते हैं? ठीक है, सब ठीक आहे ना? एक एकच घ्यायचा का दोन घ्यायचे? काय करू? पार्सल घेऊ पण थांबावं लागेल, आता बनवते सांगतो मी तसं। किती घ्यायचे पैसे बघ? म्हणजे एक पार्सल गाडीतच 2 वडे 1 पाव का? 2 वडे 1 पाव टोटल सांग मला डायरेक्ट। म्हणजे 16 वडे आणि 8 पाव। नाही मला नको उकळायचे जास्त। मुद्दा खायला 2 मुद्दा खायचे 2 वडे एकच एक वडा। मग 14 घ्या ना, 7 जण। मला पण एक वडा 14 वडा पाव। अरे आता 2 कोण नाही खाणार आहे? 2 मी नाही खाणार आहे, एकच वडा। तेच आहे मोजा लगेच पटकन एकच खाणार। वडा पाव किती? 2 वडा पाव। 2 वडा पाव काय? 2 वडे 1 पाव। 2 वडे 1 पाव। एक वडा पाव। एक वडा पाव। एक वडा पाव। एक वडा पाव। सगळे बाकी 2 वालेच आहेत मामा। 2 वडे 1 म्हणजे 13 वडे 7 पाव। 13 वडे 7 पाव। मला 1 वडा पाव पकडला ना। आता वडापाव खाण्यासाठी ब्रेक घेतलाय, नाश्ता करायला। हॉटेल गोपी वडापाव आहे, गोपी वडापाव म्हणून आहे। तिथे आता वडापाव खाते। इथे आलेले आहेत हॉटेलला, आता जेवतायत वगैरे, जेवण करायचे। 1 वाजून गेलेले आहेत, त्यासाठी आता जेवण करते। जाऊयात चला, दाखवते तुम्हाला काय काय घेत आहेत आम्ही। जेवण मागवलेलं आहे, चिकन पुलाव आहे आणि मटन थाळी, चिकन थाळी आणि व्हेजमध्ये मागवलेलं आहे। हे व्हेजमध्ये काय मागवलं आहे? व्हेजमध्ये काजू पनीर मसाला आणि दाल तडका। ते व्हेजवाले 3 जण आहेत आणि सर्व नॉनव्हेजवाले आम्ही आहेत। आम्ही आता जेवून घेतात, झोप वगैरे आलेले खूप झोपायचे, पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही। रात्री आपण थोडी लेट झोपले। आता आमचं जेवण झालेलं आहे, आता निघालेलं आहे, परत आपला स्टार्ट करते। बाहों में बाहें तेरी, मेरा ना मुझ में कुछ रहा, आजा चन्ना मेरे या चन्ना मेरे या चन्ना मेरे या मोनिया कागजी सारी तेरी, मेरे सोनिया सुन ले मेरी दिल दिया गल्ला, करांगे नाल नाल बैठे अक्स नाल अख नू मिला के। The next morning. गुड मॉर्निंग गाईज। काल रात्री आम्ही 10:30 वाजता देवबाग बीचला पोहोचले, रूम घेतले, झोपले, सर्व झोपलेले होते आणि आता सकाळ झालेली आहे। सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवते। आता आंघोळ वगैरे करतायत, चला भेटूया नंतर। आत्ताच आम्हाला त्या ठिकाणी एक डॉल्फिन दिसलेली, मस्त डॉल्फिन होती तिकडे त्या बोटीकडे। तर आता आम्ही तयारी करून चाललेले आहेत। आपण कांदेपोहे ऑर्डर केलाय, तर कांदेपोहे खात आहेत। चला जाऊया कांदेपोहे खायला। समोर व्ह्यू खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो व्ह्यू, चला बघूया। आता कांदापोहे ऑर्डर केलाय, कांदापोहे खाते। श्री समर्थ रिसॉर्टला आलेलो आहोत
तिकडचं व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आणि आपण आता सकाळीच नाश्ता करायला या प्रसन्न वातावरणामध्ये बसलेलो आहोत. किती छान वाटतंय बघा, तुम्हाला समजेल. बघा किती छान वाटतंय. आता आपण यांनाच विचारूया त्यांना या इथे कसं वाटलं ते. तुम्ही बोला ना, कसं काय तुम्हाला काय वाटलं इथे? मस्त मस्त नाश्ता आहे, मस्त व्ह्यू आहे, मस्त निवांत छान आहे. वाटतंय, छान वाटतंय. खूप इकडे नाश्ता वगैरे तर खूप चांगला आहे. नाश्त्यापेक्षा इकडे व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. व्ह्यू एकदा बघा. आता आमची छोटी मेंबर आहे मुग्धा, तिला पण आपण विचारूया. तिला इकडचं नाश्ता, इकडचं व्ह्यू, इकडचं सर्व्हिस कशी वाटली ती. बोल ना, बोल बाळा कसं वाटलं? मस्त वाटलंय. मुग्धाचं बंद मी सांगतो. तुझं म्हणणं? माझं बंद. ओके. व्ह्यू एकदम भारी आहे, एकदम भारी. आणि नाश्ता करायला पण खूप मजा आहे. टेस्ट मस्त होती. आता कॉफी मागवली आहे, कॉफी पिते. चल दाखवतोय तुम्हाला कॉफी मागवते. आता आपले ताई लोक फोटोशूट करत आहे. कॉफी वगैरे आले तरी कॉफी वगैरे पियतच नाही मिळत. ते फोटोशूट खूप करत आहेत. त्यांना विचारू जाऊया व्ह्यू कसा वाटतो आणि फोटोशूट करायला सुद्धा मजा येते का विचारूया. काय ताई लोक फोटोशूट करायला मजा येते का? खूप मजा. सुंदर आहे. हो का? आता मी जय गणेश मंदिर येथे आलेलो आहे. जाऊया जय गणेश मंदिरात. बघूया शूटिंग अलाउड असेल तर शूटिंग करू, नाही तर नाही करायला भेटणार शूटिंग. आता मी रुचिरा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला आले. जाऊया जेवण. चिकन थाळी, चिकन थाळी. आता मी हॉटेलमध्ये जेवण केलं, एवढं मजा आली नाही आम्हाला. आता आम्ही रूमवर जातात, थोडेसे फ्रेश वगैरे होतात आणि मग बीचवर फिरायला जाणार आहे. चला जाऊया. आता आमचे भाऊ गाडी शिकत आहेत. मी आता एक रील शूट करत आहेत. बघा रील्स इंस्टाग्रामवर भेटेल बघा. चला आता मी मालवण येथे मच्छीमार मार्केट आहे तिकडे जात आहेत. बीच आपल्या गावासारखं दांडी बीच आहे इकडे पण. तर तिकडे मच्छीचा लिलाव होतो, त्या मच्छीच्या लिलावाकडे जाऊया आपण आणि थोडासा लिलाव करून मासे घेण्याचा प्लॅनिंग आहे. मासे घेऊया चला. आता बागडा घेतले, आता साफ करायला दिले, साफ करते दाखवतोय.
आता मच्छी घेतलेले आहेत आणि चाललेले आहेत रूमवर. जाऊया. तर आता मी रूमवर आलेले, कपडे वगैरे चेंज केले आणि आता चाललेले आहेत रॉक गार्डन बघायला. तर जाऊया, चला आपण. आता आम्ही रॉक गार्डनच्या पार्किंगमध्ये आलेले आहेत, गाडी पार्किंग केलेली आहे. आता जाऊया रॉक गार्डनमध्ये. आता इकडे मालवण असं लिहिलेलं आहे, इकडे फोटो काढूया थोडेसे. आता आम्ही रॉक गार्डनमधून निघालेत. आता आपल्या रूमवर जाणार आहेत आणि पार्टी करणार आहेत. बागडे फ्राय करायला लावलेले आहेत. जाऊया, चला. काय भाऊ, बरोबर ना? हो. तर आता आम्ही रॉक गार्डन वगैरे फिरून आले. तर या ठिकाणी थोडे पाळणे आहेत, त्या पाळण्यात बसलेलं आहे थोडा वेळ आणि आता थोडीशी पार्टी करणार आहेत. थम्सअप आणलेला आहे, आपण थम्सअपच पिताना थम्सअप आणला आहे आणि बागडा फ्राय केला आहे. तर ती आपण खाणार आहेत. चला खाऊया. आणि इकडे समुद्र बघा, लागूनच समुद्र आहे. सकाळी तुम्हाला दाखवलं, भरती असल्यामुळे दगडाला पाणी बघा कसं टेकतंय. आम्ही बाजारातनं बागडे आणलेले, ते बघा बागडे फ्राय केलेत आणि कोलंबीसुद्धा आणलेली, तर कोलंबीसुद्धा फ्राय केलेले आणि थम्सअप आणलेला आहे. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. तर आता आम्ही जेवण केलं आणि आता झोपणार आहेत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.